350 वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सांगेली गावच्या प्रसिद्ध अशा वैशिष्ट्यपूर्ण गिरोबा उत्सवाला रविवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीनं थाटात प्रारंभ झाला। या उत्सवामुळे सांगेली गाव भाविकांच्या अलोट गर्दीनं गजबजला होता। ग्रामदेवतेचे दरवर्षी पुनःप्रतिष्ठापना करणारं सांगेली येथील गिरिजानाथ हे एकमेव देवस्थान आहे। फणसाच्या खोडापासून लिंगरूपी मूर्ती साकारणाऱ्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यालाच गिरोबा उत्सव म्हणतात। यावर्षी गिरोबा उत्सवासाठी सुतारटेम येथील अरुण रेड्डी कुटुंबियांच्या फणसाच्या झाडाची निवड करण्यात आली होती। रविवारी सायंकाळी गिरिजानाथ मंदिरात देवस्थानचे 8-5 मानकरी आणि ग्रामस्थ आल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यावरील एका बाजूचं छप्पर मोकळं करण्यात आलं। यावेळी देवाची पडली भरणे, शेष लावणे आदी पारंपरिक कार्यक्रम झाले। त्यानंतर गिरिजानाथ मंदिराकडून सवाद्य निशाण काठीसह देवस्थानचे 8-5 मानकरी आणि ग्रामस्थ सवाद्य मिरवणुकीने सुतारटेमवाडीत उत्सवस्थळी निघाले। उत्सवस्थळी आल्यानंतर सुहासिनींनी या देवस्थानच्या 8-5 मानकऱ्यांचं औक्षण केलं। त्यानंतर गिरिजानाथाच्या मूर्तीसाठी निवडण्यात आलेल्या फणसाच्या झाडाची विधिवत पूजा अर्चा करून शेस लावून गाराणं घालण्यात आलं। यावेळी देवस्थानच्या 8-5 मानकऱ्यांच्या हस्ते देवाच्या झाडाला खाप लावण्यात आलं। त्यानंतर देवाचं हे झाड तोडतानाचा प्रत्येक क्षण याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी कायम होती। यावेळी हर हर महादेवाच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात देवाचं झाड तोडल्यानंतर हजारो भाविक या झाडाकडे नतमस्तक झाले। त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत फणसाच्या खोडापासून गिरोबाची मूर्ती घडवण्यात सांगेली पंचक्रोशीतील शेकडो सुतार कारागीर उत्स्फूर्तपणे सहभाग घेणार आहेत। या उत्सवाचे गुरगुट सुतारटेमवाडी ग्रामस्थ, देवस्थान, मानकरी आणि सांगेली वासीय यांनी उत्कृष्ट नियोजन केलं। सोमवारी पहाटे गिरिजानाथाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सकाळपासून गिरोबाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होणार आहे। भाविकांसह विशेषतः माहेरवाशिणी व महिला आवर्जून उपस्थित राहणार आहेत।